तुम्हाला आज आमच्या राजे संभाजी विद्यालयामध्ये एक सर्प दिसल्याबद्दल अमित भवानार्थे यांना बोलवण्यात आले व त्यांनी एका क्षणामध्ये या सापाची जागा शोधून त्याला शोधून काढले व आमचे विज्ञान विभागाचे प्रमुख बोर्डे सर अतिशय चप्पळ व स्पेक्टेकल कोब्रा व भारतीय भाषेमध्ये याला नाग असे म्हणतात. मी सांगायच्या आधीच तुम्हाला माहिती आहे कोणता साप आहे काय युट्यूबर नाव जरी टाकलं वैजापूर सर्प मित्र तर लगेच येऊन जाईल. युट्यूबर नाव टाकायचं वैजापूर. आमचे अमित भाऊ यांच्या उजा मनगटावर सायलेंट किलर असंही म्हटलं गेलेलं आहे. सायलेंट किलर म्हणजे हा मण्यार जातीचा साप आहे. त्याला आमच्या भाषेत आम्ही सायलेंट किलर म्हणतो. तो मच्छर चावल्यासारखा चावतो. सूज येणार नाही, दुखणार नाही, रक्त येणार नाही तुमचं, अशा पद्धतीने तो चावतो. त्याला आमच्या सर्पमित्राच्या भाषेत सायलेंट किलर म्हणतो. यांनी दिलेली माहिती ही खूप पुरेक अशी आहेत. हा सर्प विद्यालयाच्या मारलं तर 3 वर्षापर्यंत ती सजा आहे. आता जर तुम्हाला चावला तर तुम्हाला वाचवणार कोण आहे? याचंच विष तुम्हाला वाचवणार आहे. हृदयाच्या किडनीच्या भरपूर गोळ्या याच्यापासून बांधतो. मला वाटतं तुम्हाला सांगायचं काम नाही आहे, जसं खेड्यातल्या लोकांना समजून सांगावं लागतं. अमित भाऊ अनार्थे हे याचं वैशिष्ट्य व उपयोगी पडणारे विष याच्याबद्दलही माहिती सांगत आहेत. बऱ्याचशा औषध निर्माण शास्त्रामध्ये याचा उपयोग होतो. तो भारत देशाला सगळ्यात जास्त चावणार होता तिथं जो धरला होता. ते कसं आमचं जे व्हायब्रेशन आहे व्हायब्रेशन ओळखतं ते हृदयाचे ठोके आणि चाल कोणता माणूस घाबरून पकडून राहिला. जगामध्ये असा कोणता साप नाही जो चावत नाही. सगळे साप चावतो. प्रत्येक साप चावतो. त्याला जर व्यवस्थित पकडलं नाही तुम्ही दाबलं तर तो चावणारच आहे. आता नाक सुद्धा हातात धरू शकतो. त्याला बी जर जोरात दाबलं तरी तो चावणार आहे. त्याच्यामुळे रक्त चावल्याने लगेच माणूस मरू शकतं 2.5-3 तासात जर दवाखान्यात नाही गेलं. समोरून हात आला का असं हेच आकडा करणार आणि अशी झाप मारणार. ते गेलं ना ना दिसू राहिलं का? काय कोणी बावड्या अरे गरम करते एवढं दे आता आवाज काढू राहिली चिडलेली आहे. तुमची गडबड करून
आता तुम्ही निष्ठ दे गेली आता माझी